पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। इरवी कोश कीटकाची परी, जो आपण पया आपण वैरी, आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी। जसा एखादा कोसल्याचा किडा स्वतःच आपल्या शरीरातून चिकट द्रव काढतो आणि त्याच्यापासून घर तयार करतो कोसल्याचा किडा, आणि सगळे दार बंद करून टाकतो आणि स्वतःच गुदमरून प्राणाला मुकतो, मृत्यूला पावतो। याच्या मृत्यूला कारण कोण? तो स्वतःच आहे। आपणा घात करू। तसं मनुष्य देहातल्या जीवाला कळते, कल्पना करता येते आणि विवेकही करता येतो। त्याच्या ठिकाणी जे दुःख आहे किंवा जे होते तर कल्पनेला सत्य समजल्यामुळे आहे। आता माय म्हणती मवा कोंड्या आणि भागीला भितो रडतोंड्या। भागी आली परसाकून, तांब्या मारला फेकून आणि कोंड्या पडला दात इचकून। अशा पद्धतीनं तुकोबराय सांगतात, नाथ महाराज सांगतात, कल्पनेत अडकलेल्या कोंड्या, कल्पना सोड तू ब्रह्मरूप आहेस। एका जनार्दनी कल्पची मुराला, सकारात्मक शब्द, कल्पची मुराला तोची हरी झाला ब्रह्मरूप। आणि ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की डाळाचा दोषू जाय, साडे पंधरे ते तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे। तसं जीव ब्रह्मरूप आहे, पण संकल्प म्हणजे सत्यानं केलेली कल्पना। आणि सत्य कोण आहे? सत्य तुम्ही आहात। सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला। तुम्ही सत्य आहेत, विठ्ठल स्वरूप आहात, परमात्मा आहात, असं त्रिवार सांगण्यात आलेलं आहे। तुकोबराय सांगायला लागलीत की तुम्ही सत्य विठ्ठल स्वरूप आहात। तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा। तुम्ही खरे आहेत आणि बाकीचा सगळा शरीर, इंद्रिय, अंतकरणादी तांडा हा सगळा खोटा आहे, पसारा आहे। सगळ्यांचे म्हणणे एकच की तुम्ही कल्पना सोडा। शरीराला मी म्हणण्याची कल्पना सोडली की आपण ब्रह्मरूप आहोत। जैसा किडाळाचा दोषू जाय, सोन्यातला हिनकस धातू जाळला की मग प्युअर 24 कॅरेटचं सोनं राहतं, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री